नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत की राज्यातील भूमी अभिलेख विभागाच्या 2528 पदांच्या रिक्त पदाची जाहिरात ही 1 ते 2 महिन्यामध्ये येणार आहे. तर कोणते कोणते पदे रिक्त आहेत, ती जाहिरात कधी येणार आहे, ती कोणत्या तारखेला येणार आहे, अभ्यासक्रम कोणता आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर यामध्ये सध्या त्यांचा आकृतीबंध वगैरे माहिती मागून तयार झालेली आहे. आजच एक वृत्तपत्राला पण त्याविषयी एक बातमी आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप राज्याचं भूमी अभिलेख म्हणजे खूप रजिस्ट्री वगैरे पूर्ण अभिलेखाचं जतन करणारं हे एक खातं महत्त्वाचं खातं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना खूप मोठी संधी असणार आहे. जे मुख्यमंत्री महोदयाने 1.5 लाख पद भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामधील एक टप्पा म्हणजे भूमी अभिलेखची एक 2528 पदांची रिक्त जाहिरात. आता लवकरच याची जाहिरात येणार आहे. ही जाहिरात कधी येणार, याचा अभ्यासक्रम काय, परीक्षा कशी असणार आहे, हॉल तिकीट कधी येतील, निकाल कधी लागेल, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला रोज येणाऱ्या 3 ते 4 अपडेट मिळून जातील. आता आपण सुरुवात करूया की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वानवा म्हणजे कमतरता आहे आणि ही फेरफारसाठी शासनाला सध्या अडचण येत आहे. त्यामुळे लवकरच राज्यात भूमी अभिलेख विभागाची 2528 पदांची जाहिरात येणार आहे. ती जाहिरातीची तारीख पण आपण बघूया व्हिडिओच्या शेवटी. तर आता आपण बघूया की आज जे पेपरला बातमी आली आहे की भूमी अभिलेख विभागात कर्मचाऱ्याची वानवा असल्याने संबंधित प्रलंबित प्रकरण भरपूर वाढलेत. म्हणजे जे प्रलंबित कामं आहेत ते बऱ्यापैकी पेंडिंग राहत आहेत, कारण जवळजवळ 2500 प्लस जागा या विभागामध्ये रिक्त आहेत. खूप मोठा आकडा आहे आणि याच्यामध्ये सर्वाधिक पदे हे 1247 पदं शिपायाची रिक्त आहेत. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही विभागाचा शिपाई हा बेस असतो कोणत्याही याचा, कारण शिपायाशिवाय बरेच कामं करणं शक्य नाही आहे. त्यामुळे जमिनीची मोजणी असो, मिळकत पत्रिका तयार करण्याचं काम असो किंवा रेकॉर्ड तयार करण्याचं काम असो, या विभागामध्ये पूर्ण आपले कामं होत असतात, जनतेचे कामं होत असतात. मग मागील अनेक वर्षापासून या विभागामध्ये भरती करण्याचं सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे काय आहे की उपजिल्हाधिकारी आणि जे समन्वय अधिकारी फेरफारसाठी होते ते पण एक पद मंजूर होतं, ते पण भरण्यात आलेलं नाही आहे. आणि जे जिल्हाधीक्षक भूमी अभिलेखचे जे 13 पदं होती त्यापैकी 43 पदापैकी फक्त 30 भरलेत आणि ते पण 13 पदे रिक्त आहेत. वर्ग 1 ची पदं आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे पण राज्यसेवेमध्ये लवकरच याची इन्क्लूड होऊ शकते. त्यानंतर जे लेखा अधिकाऱ्याचे मंजूर पद एकही पद भरलेलं नाही. म्हणजे लेखा अधिकाऱ्याचे भरपूर पदं मंजूर आहेत, त्यामध्ये पण भरती करण्यात आलेली नाही आतापर्यंत या विभागामध्ये. त्यानंतर जे उपाधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापनाधिकारी, विशेष उपाधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी किंवा मग आणखी विशेष अधीक्षक भूमी अभिलेख, चौकशी अधिकारी शहर मापन, उपाधीक्षक भूमी अभिलेख गावठाण, कार्यालय अधीक्षक, ही 431 पदं होते टोटल मंजूर. त्यापैकी 90 पदे रिक्त आहेत. म्हणजे ऑफिशियली कामकाजाला पण खूप दिरंगाई होते आकडे बघता. आणि सहाय्यक लेखाधिकाऱ्याची 2 पदापैकी फक्त एकच पद भरलेलं आहे. आणि जी ही उच्च श्रेणी लघुलेखक पण 2 पैकी एकच भरती झालेली आहे. निम्न श्रेणी लघुलेखकाच्या 9 पैकी फक्त 5 जागा भरून 4 जागा रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि वाहन चालकाची 48 पदं रिक्त आहेत. त्यापैकी फक्त 16 कार्यरत आहेत. म्हणजे मंजूर 48 आणि 16 कार्यरत, म्हणजे जवळजवळ 32 पदे इथे रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि वरिष्ठ लिपिकांचे 35, परीक्षक भूकमापक निमातदार 81, कनिष्ठ लिपिक 908, नाईक 114 आणि शिपायांची 1247 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदामुळे भूमी अभिलेख विभागात कामे वेळेत निकाली निघत नाही आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागतंय. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो,
या भरतीची ही तुम्ही तयारी करा. या भरतीसाठी तुम्ही मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि गणित या 5 टॉपिकवर या विभागाची परीक्षा होणार आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना ही 25-25 असे 4 सेक्शन म्हणजे 100 क्वेश्चनचा पेपर आणि 200 मार्क TCS किंवा IBPS कंपनीमार्फत याची एक्झाम होईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सध्या जे तयारी करताय त्यांनी तयारी चालू ठेवावी. आता ते जे सरचिटणीस आहेत भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे खिरेकर सर, त्यांचं म्हणणं आहे की भूमी अभिलेख कर्मचारीचे शोषण सुरू आहे. नियमित कामाव्यतिरिक्त इतर कामाचा त्यांच्यावर भार टाकला जातो आणि योजना राबविण्याकरता स्वतंत्र योजना उभा केली पाहिजे. म्हणजे कर्मचाऱ्याची खूप वानवा आहे. लवकरच याची भरती येणार आहे आणि मोजणीच्या केसेस ऑनलाईन, मोजणीच्या ज्या केसेस आहेत ऑनलाईन टाकल्या जातात आपल्या जनतेकडून आणि एका कर्मचाऱ्याकडे 20 ते 25 केसेस येतात. तर महिन्यातील कामाचे सर्व दिवस काम केलं तरीही केसेस निकाली निघत नाहीत असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी यामध्ये पर्वणी असणार आहे. ही जानेवारी एंडिंग ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची पण जाहिरात तुम्हाला पडलेली दिसेल. त्यामुळे विद्यार्थी मित्र जे भूमी अभिलेखची तयारी करताय त्यांनी तयारी जोरात चालू ठेवावी. लवकरच याची जाहिरात येईल. अधिक माहितीसाठी आपल्या कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.